या पंचकर्माचे आता आपण फायदे जाणून घेऊयात। पंचकर्मामुळे शरीरातील दोष संतुलित होतात। वात, पित्त, कफ या दोषांचं बॅलन्स करण्यासाठी पंचकर्माचा चांगला उपयोग होतो। आमदोष शरीराच्या बाहेर काढून टाकले जातात। यामुळे शरीराची कार्यशक्ती ही सुधारते। पचन, मेटाबॉलिझम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं। शरीरातील लिम्फॅटिक सिस्टीम, लिव्हर, गट यांचं डिटॉक्स होतं। रोग प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते। ॲब्झॉर्प्शन सुधारायला मदत होते। रक्ताभिसरण सुधारतं। हॉर्मोनल सिस्टीम बॅलन्स व्हायला सुद्धा यांनी चांगली मदत होते। पंचकर्मावर बरंच संशोधन झालंय। समजा तुम्ही गुगल केलं तर बरेच केस स्टडीज आणि रिसर्च पेपर हे तुम्हाला बघायला मिळतील। पंचकर्म जसं मी सांगितलं की 5 प्रकारचे हे वेगवेगळे शरीर शुद्धी क्रिया असतात। या 5ही प्रकारांवर तुम्हाला बरेच रिसर्च पेपर हे गुगलवर सापडतील। पंचकर्माने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा कमी होतो, म्हणजेच तुमचं पेशींचं आरोग्य हे सुधारतं। एजिंग प्रोसेस ही स्लो डाऊन व्हायला मदत होते। शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकणारे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट प्रोसेस म्हणजे पंचकर्म असंही आपण म्हणू शकतो। पंचकर्मामुळे इन्फ्लमेटरी मार्कर्स हे सुधारतात। क्रॉनिक इन्फ्लमेशन हे आपल्या शरीरामध्ये अनेक आजारांचं मूळ असतं। स्किन ॲलर्जीज, आर्थरायटिस, ओबेसिटी, PCOS हे अनेक आजार आपल्याला इन्फ्लमेशनमुळे होतात। आणि संशोधनानुसार असं आपल्याला दिसून येतं की पंचकर्मामुळे शरीरातील जी सूज आहे ती सूज कमी व्हायला मदत होते आणि शरीराची एक नैसर्गिक हीलिंग प्रोसेस ही पंचकर्मामुळे सुरू होते। पंचकर्म हे खूप चांगलं रिज्युव्हिनेशन प्रोसेस आहे। पंचकर्मामध्ये आपण जे पूर्वकर्म करतो की ज्याच्यामध्ये आपण घृतपान, स्नेहन, स्वेदन म्हणजे मसाज, स्टीम हे आपण जे करतो, यामुळे लिपिड सोल्युबल टॉक्झिन्स हे विरघळवून शरीराच्या बाहेर टाकले जातात। त्यामुळे आपल्या लिव्हर, किडनी आणि लिम्फॅटिक सिस्टीमवरचा ताण हा कमी होतो। शरीर शुद्धी होते, रक्तशुद्धी होते आणि आपलं पचन सुधारून ॲब्झॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं। मेटाबॉलिझम सुद्धा चांगलं सुधारतं। बऱ्याच केस स्टडीजमध्ये स्किन डिसऑर्डर्समध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स हे दिसून आलेले आहेत। म्हणजे डर्मॅटोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण आणि कॉस्मेटिक प्रॉब्लेम्स पण दोन्हीमध्ये आपल्याला पंचकर्माने चांगले रिझल्ट्स दिसतात। स्ट्रेस, फटीग, मूड स्विंग्स यामध्ये सुद्धा पंचकर्माने एक्सलंट रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात। PCOS, थायरॉईड प्रॉब्लेम्स, डायबिटीज यामध्ये सुद्धा पंचकर्म हे इफेक्टिव्ह आहे। पंचकर्माचे असे अनेक फायदे आहेत। म्हणजे पंचकर्म ही फक्त शरीर शुद्धी क्रिया असं नाही आहे, तर ही एक सायंटिफिकली प्रूव्हन रिज्युव्हिनेशन प्रोसेस आहे।